नमस्ते. आज आपण जाणून घेणार आहोत एक विठ्ठल भक्ताची परीक्षा. भक्ताची शेवटची हाक विठ्ठल आणि साक्षात विठ्ठल धावत आला. भक्ताची शेवटची हाक विठ्ठल. पंढरपूरपासून काही अंतरावर एका छोट्याशा गावामध्ये गोविंद नावाचा गरीब वारकरी राहत होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, पण मन मात्र विठ्ठलाच्या भक्तीने श्रीमंत होतं. रोज सकाळी उठून तो एकच नाम घ्यायचा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. एकदा आषाढीच्या दिवसामध्ये गोविंदाने पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. खांद्यावर छोटीशी झोळी, हातामध्ये टाळ आणि मुखी विठ्ठलाचं नाम घेऊन तो पंढरीच्या वाटेवर निघाला. पण अचानक आकाश काळवंडलं. मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्ता चिखलाने भरला. बाकीचे वारकरी सुरक्षित ठिकाणी थांबले, पण गोविंदा मात्र विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पुढे चालत राहिला. काही वेळाने त्याचा पाय घसरला आणि तो एका ओढ्याजवळ पडला. शरीर थकून गेलं होतं. डोळ्यासमोर अंधार दिसू लागला. त्याने हात जोडले आणि अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहिलं. विठ्ठला, आयुष्यभर तुझं नाम घेतलं, आज तुझं दर्शन न घेता मला जाऊ नको दे. हीच त्याची शेवटची हाक. अचानक वाऱ्याचा वेग थांबला. पावसाचे थेंब जणू हवेतच थांबले आणि दूरवरून टाळ मृदुंगाचा मंद आवाज ऐकू आला. गोविंदाने डोळे उघडले. समोर भगव्या वस्त्यामध्ये एक सावळा व्यक्ती उभा होता. डोक्यावर मुकुट, कमरेवर हात आणि चेहऱ्यावर प्रेम हास्य. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विठ्ठलाने त्याला हात दिला आणि म्हणाले, भक्ताची हाक मला ऐकू येत नाही असं कधी समजू नकोस. तू मला हाक मारलीस म्हणून मी स्वतः आलो. क्षणात तो दिव्य प्रकाश नाहीसा झाला. गोविंदा उठून पाहतो तर त्याच्या शेजारी तुळशीची माळ आणि पांडुरंगाच्या चरणाचे ठसे दिसत होते. त्या दिवशी गोविंदाला समजलं, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी संपत्ती किंवा मोठी पूजा लागत नाही, लागते फक्त मनापासून भक्ती. भक्ती खरी असेल तर भक्तांची एक हाकही विठ्ठलापर्यंत पोहोचते. जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदेव हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा तुझा मला छंद, कपाळी केश